करूया ज्यांनी आज महत्त्वाचा वेल या स्पर्धेला दिला आणि आज रसिक प्रेक्षकांची एक प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। रात्र क्रमांक तिसऱ्या रात्रीमध्ये आपण आज पुन्हा एकदा 8 संघांना इन्व्हाइट केलं, जिथे आपण पाहिलं की मागच्या काही सामन्यांचा जो आपण खेळ पाहिला, जिथे खरं तर मी म्हणेन सामने चांगले रंगतदार राहिले। अर्थातच पहिल्या मॅच मध्ये आपण सातरडी विरोधात धाकटी जुई असा आपण सामना पाहिला आणि धाकटुजी या टीमने मात्र पहिला विजय प्रस्थापित केला। दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं टीम भेंडकल बी जुगलचा संघ आपण पाहिला, तिथे तो परास्त झाला आणि निहार म्हात्रे मुलेखंड भावना एंटरप्राइजेस या टीमनं पहिला विजय प्रस्थापित केला। मॅच नंबर 3 मध्ये दोन दिग्गज संघ आपण पाहताय, एका बाजूला सोनाई तलेगाव त्यांच्या विरोधात वोडाफोन वहाल। अगदी आपण पाहिला पहिल्या इनिंगचा खेळ झाला आणि धावांचा उच्चांक स्पर्धेचा आपण पाहिला 70 धावा उभारल्या गेल्या, 71 धावांचं एक मोठं टार्गेट इथे सेट झालंय आणि स्पर्धेमध्ये आज आजच्या रात्रीमधलं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल, जिथे धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे। म्हणजे मी म्हणेन पहिल्या बॉल पासून आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल। जस्ट लाईक दिस, वेट वॉच अँड ट्रान्सफर, ऑफ साइडला गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट प्लेसमेंट, पहिला चौकार। बॅट्समन आपण पाहताय मनोज पाटील ऑन अ फायर डीजे। थँक यू। धर्मवीर चषक 2025 ची मानाची स्पर्धा आपण पाहताय। शिवसेना शाखा जसखार आणि युवा सामाजिक संस्था जसखार आयोजित धर्मवीर चषक 2025। घराघरात शिवविचार, घराघरात शिवसेनेचे विचार, मनामनात शिवसेनेचे विचार पोहोचवण्यासाठी स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन। टॅप केला बॉलला एक मिळणार, एक धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावर। श्री रत्नेश्वरी देवी मंदिर जसखार आपण पाहता आणि स्पर्धा आपण त्याच क्रीडांगणावर आपण पाहता, ज्या क्रीडांगणाला एक मोठा इतिहास आहे। सन्मान्य श्री दीपकजी ठाकूर उरण तालुका प्रमुख शिवसेनेचे शिल्लेदार, सौभाग्यवती प्रणालीताई म्हात्रे उपसरपंच जसखार उरण तालुका प्रमुख, त्याचबरोबर युवा सामाजिक संस्था अध्यक्ष प्रेसिडेंट युवक यंग हर्षलजी ठाकूर यांच्या आयोजनातून या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन। बॉल हवेमध्ये आणि झेल टिपला गेलाय, पहिला मोठा फलंदाज मोठं भगदाड पाडलं गेलंय, जिथे आपण पाहताय की पहिल्याच बॉलवर बीट होत असताना रोहन आपल्याला पाहायला मिळाला। अगदी मी म्हणेन मोक्याच्या क्षणाला मिळालेली ही विकेट, इट्स अ प्राइज विकेट इन द मॅच फॉर फील्डिंग टीम वोडाफोन वहाल। जसखार म्हणजे कला, क्रीडा, सांस्कृतिक, संगीत अशा क्षेत्रामध्ये खरं तर मी म्हणेन ठळक अक्षरात ज्या विभागाचं नाव आपण उरणच्या पंचक्रोशीमध्ये आपण घेतोय, तोच जसखार विभाग आणि शिवसेना शाखा जसखार आणि युवा सामाजिक संस्था जसखार यांच्या वतीने स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन। टाइम ट्रॅक आपण करतोय पहिल्या षटकासाठी। बरोबर आपण पाहिलं तर आतापर्यंत फेकले गेलेले 4 चेंडू आपण पाहताय। संमिश्र गोलंदाजी, एक व्हाईट बॉल, त्याच्यामध्ये अगदी पाहिले तर फेर 3 चेंडू आपण पाहिले। संमिश्र गोलंदाजी, हा बॉल अगदी आपण पाहिला अवे फ्रॉम द रीच, पंचांकडे पाहतायत, मिस झालेला प्रत्येक चेंडू हा वाईड नसतो। आमचे गुणलेखक सुदर्शन पाटील सर आम्हाला अपडेट करतायत। रणसंख्या पहिल्या षटकाच्या अगदी अंतिमच्या काही 2 चेंडू शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 6। यावेळेला एक अगदी आपण पाहतोय की हा अगदी लेग स्टिकचा बॉल होता, फ्लिक करायचा होता बॉलला, एक आवाज प्रतिबिंबित झाला होता, परंतु तो आवाज कदाचित बॅटनं विकेटला स्पर्श केला असावा किंवा ग्रिपचा तो आवाज असावा। शेवटचा अंतिमचा बॉल ओव्हर द विकेट, पेस ऑफ केले, इनसाइड आउटचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, परंतु फिल्डर होते डीप लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आले आणि लॉंग चेस
होतं त्या फिल्डरसाठी, परंतु अप्रतिम बॉल ग्रिप केलाय, अडवलाय, फेकलाय. फिल्डिंगचा अथलेटिसिझम दाखवत असताना रणसंख्या आपण पाहता पहिल्या षटकाच्या अखेरीस बरोबर 4 मिनिटांचा अवधी या पहिल्या षटकासाठी वापरलाय वोडाफोन वहाल या टीमनं. दे आर इन टाइम. आपण पाहताय 20 मिनिटं तुम्हाला पहिल्या 4 षटकांसाठी दिली जातील, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला बाह्य वर्तुळामधून अंतर वर्तुळामध्ये शिफ्ट करावा लागेल. असा हा एक सक्तीचा नियम या स्पर्धेमध्ये थ्रू आउट द सेशन्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज लवकर येतील, त्यासाठी आपण त्यांना जरूर सूचित करूया. पहिला फलंदाज लवकर बाद झाला. आता मात्र थोडा अडचणीमध्ये असताना अंडर प्रेशर, परंतु क्रिकेट हा खेळ दबावाला झुगारून खेळावा लागतो. अगदी आपण पाहताय की आव्हानात्मक आहे. या आव्हानाला संधी समजा आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं मैदानाच्या आतमध्ये करता आलं पाहिजे. भूतकाळ, पास्ट टेन्स कसंही असू द्या, भविष्यकाल आपलाच आहे. घडायचंय आणि घडून दाखवायचंय. जिंकायचं दोन्ही टीम नाही, विजयाचं स्वप्न दोन्ही टीम्सनं पाहिलंय आणि आता विजयाचं स्वप्न उराशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. दोन्ही टीम्स प्रयत्न जरूर करतील. चांगले मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि या धावांचा पाठलाग करत असताना या षटकामध्ये किती धावा येतील, मॅचचं बरंच चित्र मात्र या षटकामध्ये थोडं क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ क्रीज मध्ये आतमध्ये घुसले होते सूर्यकुमार यादव स्टाईलनं, परंतु जजमेंट तितकं जमलं नाहीये. बॉल अतिरिक्त वेगाने निघून गेला. अगदी आपण पाहिलं. आता नॉन स्ट्रायकर यांचे फलंदाज स्ट्रायकिंग यांच्या फलंदाजाकडे जात आहेत, त्यांना ते सांगतायत, थोडासा आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न केलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट हा संवादात्मक खेळ आहे, जिथे दोन फलंदाजांमध्ये होतो तो संवाद, दोन पंचांमध्ये असायला हवा तो संवाद आणि दोन समालोचकांमध्ये असतो तो संवाद. क्रिकेट हा पुन्हा एकदा कन्व्हर्सेशन आणि कम्युनिकेशनचा खेळ आपण एन्जॉय करतोय. द गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट धर्मवीर चषक 2025 या मॅच मध्ये पुनरागमन केलंय. अगदी आपण पाहिलं पहिले 2 चेंडू डॉट फेकलेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं. पहिलं षटक फेकलं संदेशनं, सुदेशनं. दुसऱ्या षटकामध्ये आलेत आकाश घरत. ओ याही वेळेला आपण जर का पाहिलं तर अजून एक जलद गती बॉल. ओहो वोडाफोन वहाल या टीमचा, खर तर वहाल या टीमचा जर का उल्लेख करायचा तर मगाशी दशरथ पाटील सरांनी चांगला उल्लेख केला ऋषी नाईक यांचा. जरी आज त्यांचं नेतृत्व नसलं तरीही अप्रतिम खेळ सूर्य मैदानाच्या आतमध्ये. काय बॉलिंग हाताळते. 4 चेंडू डॉट फेकलेत. पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल काय स्पर्धेचं. दुसरं मेडन षटक धाकटी जुई या टीमच्या अंकिशनं पहिलं षटक फेकलंय मेडन. ओ अजून एक विकेटची संधी. हो 5 चेंडू डॉट, अजून एक विकेट. क्या बात आहे. काय गोलंदाजी साकारतोय आकाश घरत. इम्प्रेस केले संपूर्ण इनिंग मध्ये. त्याच्या धाटणीतले 5 वैविध्यपूर्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि ही गोलंदाजी आपण जर का पाहिली तर पहिले 2 चेंडू जलद गती फेकले होते. पुढ्यात टाकलेले चेंडू आउट स्विंग केलं, स्विंग केलं, स्पिन केले, त्यानंतर व्हेरिएशन केलं, फ्लाइट दिली बॉलला. त्यानंतर मात्र शॉट ऑफ गुडलँड स्पॉट वर बॉलला आदळलाय. अगदी आतमध्ये येणारा बॉल हाताळत असताना फलंदाजाला टायमिंग मात्र जमलं नाही. गोलंदाजी म्हणजे तंत्र, कौशल्य आणि कसब यांचा मी म्हणेन एक संगम. आणि काय पॅकेज सादर केलंय जबरदस्त. कलात्मक ही गोलंदाजी. ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून फ्रंटलाईन गोलंदाज कॅप्टन का निवडलंय याचं जबरदस्त उदाहरण सेट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गोलंदाज मिस्टर आकाश घरत. गोलंदाजाकडे कौशल्य आहे, कसब आहे, प्रयत्न फार चांगला झाला आणि 5 चेंडू आतापर्यंत त्यांना डॉट फेकलेत. आजच्या रजनीमधील दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जर का हा बॉल डॉट फेकला तर मात्र टाळ्यांचा कडकडाट सुद्धा होईल. आकाशसाठी ड्राइव्ह केलं बॉलला. शेवटचा बॉल एक मिळणार की मिळतील 2. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतील 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अंडर प्रेशर. मनोज पाटील आणि संतोष पाटील असे पाटील बंधूंची ही जोडी. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आपण पाहताय ती फक्त 9. डीजे
फार छान गाणं सादर केलं, परंतु हे गाणं जेव्हा प्रल्हादजी शिंदे यांनी ब्रॉडकास्ट केलं, सुपरहिट झालं, तेव्हा एक इंटरव्ह्यू झाली. त्या इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यूअरनी विचारलं की हे गाणं इतकं सुपरहिट होईल तुम्हाला वाटलं होतं का? त्याचं उत्तर काय दिलंय या चेंडू नंतर आपण ऐकणार आहोत. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. ओ स्कूप करायचं होतं बॉलला, अगदी आपण पाहतोय फिरून मारायचं होतं, पंचांनी इशारा केलाय. हा वाईट बॉल आहे, +1 धावा मिळतील 2. त्याचं उत्तर असं होतं जे प्रल्हादजी शिंदे यांनी दिलं होतं की आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचे, वेल त्या गोष्टीचं उत्तर देईलच. अगदी आपण पाहिलं की हे जे गाणं सुपरहिट झालं, रसिक प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला या गाण्याला, आणि आजही गाणं ते वाजतंय गाजतंय, मग कार्यक्रम कोणताही असू द्या. मग हे गाणं तुम्हाला नेहमीच खरं तर रसिक प्रेक्षकांची मनमुराद खरं तर मी म्हणेन त्यांना आनंद देताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय सुदेश सालुंखे. स्पेल 3 मध्ये स्वतः टीमचे कर्णधार ऍज अ टीम लीडर म्हणून ज्यांनी खरं तर मी पाहिलं तर टॉस परास्त झाल्यानंतर बॅटिंग करावी लागली. 70 धावा उभारल्या, 71 धावांचं मोठं टार्गेट सेट केलंय, आणि अशा परिस्थितीमध्ये हा खेळ सुरू आहे. धावा डिफेन्स करत असताना पहिली 2 षटकं फक्त 9 आल्या, आणि तिसऱ्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर वाईट +1, त्याच्यानंतर ही 1 धाव. रणसंख्या आपण पाहतो डबल डिजिट मध्ये फक्त 12 या आकड्यावर. रिदमिक बॉलिंग ऍक्शन ही ओळख राहिली या गोलंदाजांची. मग अशा आपण पाहिलं 5 चेंडू डॉट फेकले. ऍज अ बॉलिंग युनिट गोलंदाज म्हणून तुमच्याकडे कोणकोणते गुण असायला पाहिजेत? तर सर्वप्रथम तुमच्याकडे असायला हवा तो आत्मविश्वास चेंडू फेकण्याचा, कारण जगाच्या पाठीवर फलंदाज होण्याचं धाडस सर्व दाखवतात सुदर्शन पाटील सर, पण गोलंदाज होणं हे धाडस फार कमी लोक दाखवतात. गोलंदाजी फार छान झाली म्हणून कौतुक होते वोडाफोन वहाल या टीमने सुरुवात चांगली करून दिली. आतापर्यंत रणसंख्या आपण पाहताय 13. या वेळेला कनेक्ट केला बॉल, झेल टिपला जाईल की काय? ओ जरूर झेल टिपला, परंतु बॉल मात्र अंगाचा वेध घेत असताना व्रिस्टवर नव्हे तर व्रिस्टच्या वरच्या भागाला लागलाय, म्हणूनच फलंदाज सेफ असणार आहेत. परंतु डॉट बॉल येईल, डॉट बॉल पर्सेंटेज वाढले जातील. एका खरं तर छोट्याशा इंटरव्ह्यू मध्ये सचिन रमेश तेंडुलकर सरांनी फार छान सांगितलं होतं, जरूर आपण ऐकणार आहोत. ड्राइव्ह केला बॉलला, प्रॉपर टाइम, परफेक्ट एक्झिक्यूट केलाय. अ कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक. क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम, क्रिकेट इज अ गेम ऑफ कॅल्क्युलेशन, आणि हा आकड्यांचा खेळ आहे जिथे आपण पाहता या चेंडूवर मात्र आकडे आले 4 रणसंख्या पोहोचली ती तब्बल 17 या आकड्यावर. 17 ऑन दी स्कोर बोर्ड नाव. हे पारंपरिक गीत आहे. हे गीत तुम्हाला आज संपूर्ण रात्रीमध्ये असंच तर वेगवेगळ्या संगीत फॉर्मच्या माध्यमातून पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. हा ही व्हाईट बॉल आहे. आता उर्वरित इक्वेशन 15 चेंडू आणि 53 धावा आपण मगाशी उल्लेख केला. ऍज अ बॉलिंग युनिट म्हणून तुमच्याकडे कोणकोणते गुण असायला हवेत? तुमच्याकडे रिदमिक बॉलिंग ऍक्शन असायला हवी, प्रॉपर रनअप तुमचा असला पाहिजे, रिलीज ऑफ पॉइंट, अचूक टप्पा, लाईन, लेंथ, दिशा, या सर्व काही गोष्टी असणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाचं सुदर्शन पाटील सर जर का सांगायचं झालं तर फलंदाजाला रीड करण्याची क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर फलंदाज कोणत्या धाटणीतले फटके सजवणार आहे, त्याचे प्लस पॉइंट्स, त्याचे मायनस पॉइंट्स, त्याचं फॉर्म, त्याचं रिदम, त्याचं स्टान्स, त्याचा फुटवर्क, या सर्व काही गोष्टी तुम्हाला रीड करता आले पाहिजेत. जर का रीड केलं नाही तर मैदानाच्या आतमध्ये असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. प्रीमेडिएटेड स्विचचा अप्रतिम कलात्मक स्ट्रोक षटकार. आणि 12 चेंडू मध्ये एकूण धावसंख्या काढायची आहे ती 43. 12 गेंदे 43 रन, 12 balls to go and required 43 to win.
चला फिल्डिंग सजवून घ्या, मेक इट फास्ट. टाइम ट्रॅक आपल्याला करायचे. आजच्या लॉट मधला नेक्स्ट मॅच मध्ये शेवटचा फ्रेश सामना आपल्याला पाहायला मिळेल. उरण विभागातील पुन्हा एकदा दोन संघ ज्यांनी गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या समवेत एकमेकांच्या विरोधात अनेक खेळाडू उरण प्रीमियर लीग मध्ये सोबत खेळलेत, प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलेत आणि असे अनेक खेळाडू त्यांचा एक अप्रतिम खेळ आपण पाहणार आहोत. ज्या दोन्ही गावांना क्रिकेटचा एक जबरदस्त इतिहास वारसा आहे आणि क्रिकेट ज्यांनी जपलंय ते म्हणजे टीम सोनारी आणि टीम SPCC शेवा. दोन्ही टीम आपण सज्ज राहायचं. जशी मॅच संपेल लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्यायचा आहे. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल सद्य परिस्थिती मॅच बॅलन्स आहे. सुदर्शन सर, मॅच 50-50 अजूनही 50-50 इकडेही आणि तिकडेही आहे. म्हणजेच काय तर दोन्ही टीम्सना समसमान संधी आहे, परंतु वेळेवर जो मैदानाच्या आतमध्ये मोमेंटम आपल्या टीमकडे खेचून आणेल त्या टीमकडे ही मॅच थोडी झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ मोमेंटम्स. 20 षटकामध्ये 200 धावा असल्या की पॉवर प्ले मध्ये किमान 60 येणं गरजेचं आहे असं आपण नेहमी म्हणत असतो. 50 षटकामध्ये 300 जर का असल्या तर 15 षटकामध्ये किमान 100 जर का आल्या तर उर्वरित षटकांचं प्रेशर म्हणजेच काय क्रिकेट मधला दबाव सायकोलॉजिकल इम्पॅक्ट मनोवैज्ञानिक दबाव हा कमी होतो आणि तो कमी करण्यासाठी फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. पहिला बॉल प्रयत्न झाला, पंचांनी इशारा केलाय, फिंगर रेज करत असताना सांगतायत इट्स OUT सॉफ्ट डिसमिसल आउट. डीजे छान होतं गाणं. थोडं पुढे अजून एखादा स्टांजा गेला असता तरी झालं, वाटलं असतं छान वाटलं असतं. तुम्हा सर्वांचीच स्फूर्ती देवता, अग्रिकोल्यांची कुळदेवता आई एकविरेला खरं तर वंदनीय असं हे गीत डीजे मास्टरनं सादर केलं. थोडीशी आपण चर्चा करणार जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल. आज दर्शक पाटील साहेब आहेत एका बाजूला, अमित पाटील सर आहेत एका बाजूला. आपण जरूर मायक्रोफोनवर त्यांना ऐकणार आहोत. रसिक प्रेक्षकांची गर्दी आता फक्त मी म्हणेन क्रीडांगणाच्या सभोवताली आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला वाढताना पाहायला मिळते. काही रसिक प्रेक्षक टेरेसवर आहेत, तिथे आमचे हितेश मात्रे सर मॅचला एन्जॉय करतायत. एक मी म्हणेन शांत संयमी आणि अगदी विनम्र असा आवाज उरण विभागातील ते मॅचला एन्जॉय करतात. ओ क्लीन बॉल की प्लेड ऑन झालेत. बॅक टू बॅक विकेट्स, अ मॅग्निफिसंट स्टार्ट, ड्रीम स्टार्ट फॉर रोहित चिर्लेकर. आणि याच दरम्यान वैशाली कॅटरर्स चे प्रॉपरायटर आमचे प्रवीणजी कडू सरांना मी विनंती करू की यावं आपण या व्यासपीठाकडे. ओ हॅट्रिक बॉल होता, आमच्या चिमुकला बुंबलतो इकडनं की काय यार झेल टिपायला पुढे जायला पाहिजे होतं, डाय मारायला पाहिजे होती, जॉन्टी रॉड्स मारतो तसा. बरोबर ना? ये इकडे. कॅन यू जॉईन विथ मी प्लीज? कम सिट बिसाइड मी. व्हॉट्स युअर गुड नेम? व्हॉट्स युअर गुड नेम? काय नाव? समर. ओ अनप्लेबल बॅटा पॅचच्या मध्ये बॉल होता. समर म्हणजे इंग्रजीमध्ये समर म्हणजे उन्हाळा ना, बरोबर ना? आणि समर म्हणजे संस्कृत मध्ये खरं तर मला वाटतंय समुद्र. समुद्र बरोबर.
हरकत नाही, आपण जरूर मॅचवर थोडंसं फोकस करूया. थोडंसं आपण मॅच पासून बाहेर चाललोय, कारण त्याचं असं आहे की मॅच मध्ये प्रेशर डेव्हलप होत असताना मिळालेल्या 3 विकेट्स मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये मी म्हणेन प्रतिस्पर्धी टीम मात्र मी म्हणेन आता एअर काढली आपण असं म्हणूया, कारण त्याचं असं आहे की या षटकामध्ये तब्बल 3 विकेट्स आल्या. आता मात्र इक्वेशन फारच कठीण होत असताना मी म्हणेन इक्वेशन जे आता 12-43 होतं ते इक्वेशन आले 8-41. पर्याय फार कमी आहेत. आता ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्हचा फटका. फलंदाज सांगतात की मी फक्त एकच काढणार आहे, कारण ठाऊक आहे क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं होईल. आता हा जो सामना आहे ना हा फक्त षटकारांमध्ये डील करण्याऐवज राहिलेला आहे, कारण 7 चेंडू 40 म्हणजेच काय प्रत्येक षटकामागे किमान 6 षटकार आणि 1 चौकार येणं गरजेचं असणार आहे. स्पर्धेबद्दल आपण चर्चा करूया. धर्मवीर चषक 2025 मानाचा करंडक, आणि इथे हा बॉल गेलाय मागच्या बाजूला, परंतु क्लीन बोल्ड होऊन गेलाय आणि कदाचित हिट विकेट आहे की क्लीन बोल्ड झाले तर आपण पाहूया. अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या अकाउंटवर जाईल विकेट. या ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आता 6 चेंडू आणि 40 मास्टरचा प्रयत्न प्रत्येकाला मनमोराद आनंद ते देत आहेत, आणि त्यांना आम्ही थांबवतोय. वैशाली कॅटरर्सचे आमचे प्रॉपरेटर सन्माननीय श्री प्रवीणजी कडू यांचा सन्मान आम्ही करतो. आम्ही हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय ज्येष्ठ आणि कामगार नेते म्हणून या विभागातील आपले श्रेष्ठ आहेत सुरेशजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण प्रवीण कडू साहेबांचा आपण सन्मान करावा. वैशाली कॅटरर्स चे हे प्रॉपरेटर फ्रेमवर आपण पाहताय. 24 YouTube वाहिनीच्या या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. पाहुण्यांचा आदरातिथ्य होत असताना शिवसेना आणि शिवसेनेच्या खरं तर हे टायटल आपण पाहताय धर्मवीर चषक 2025. जगाच्या पाठीवर अनेक पक्ष होऊन गेले, परंतु मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकवणारा एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना. माणसाने रडणं थांबवून लढायला शिकलं पाहिजे. अगदी हे ठणकावून सांगणारे आपण जगाच्या पाठीवर एकमेव व्यक्तिमत्व ज्यांचा आपण उल्लेख करतो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे द साहेब, त्याचबरोबर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण या स्पर्धेला प्रारंभ केला. अगदी आपण पाहिलं की मगाशी जो उल्लेख झाला, या स्पर्धेचे प्रणेते दीपकजी ठाकूर यांच्या वतीनं लाडकी बहीण योजना, शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना अनेक योजना आपल्याला पाहायला मिळाल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये खेडेगावाचा विकास कसा होईल, गावागावांचा विकास कसा होईल त्यासाठी प्रयत्नशील आणि अगदी धडाडीने कमी वेळेत मी म्हणेन कार्यशील असे अनेक धाडसी डिसिजन्स, निर्णय क्षमता प्रचंड असणारे कुशाग्र बुद्धिमत्तेचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री दीपकजी ठाकूर, उरण तालुका प्रमुख उपसरपंच जसकार, उरण तालुका प्रमुख सौभाग्यवती प्रणालीताई म्हात्रे, आणि त्याचबरोबर अनेक युवक आम्ही या व्यासपीठावर पाहतोय. आणि युवा सामाजिक संस्थेचे प्रेसिडेंट हर्षल ठाकूर यांचे आम्ही मनापासून आभार आणि कौतुक करू. मॅच मध्ये आता राम राहिला नाहीये, कारण मॅच आता एक वन साइड झुकताना आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू आणि तब्बल 37 धावांची गरज आहे. सो आर यू हॅपी? काय नाव तुझं? समर इज हिअर विथ मी. समर, कॅन यू जॉईन? कारण कॅमेरा आम्ही लगेचच तुझ्याकडे फिरवणार आहोत. तुला भरपूर लोक पाहतील, तुझे डॅड, मॉम, your relative, your friends. You can crop the video and show your classmates as well. Come join with me. ये समर. आणि इथे सामना फिनिश झाला. शेवटच्या बॉलवर मिळालेल्या 4 धावा कदाचित आणि अगदी 33 धावांच्या फरकाने वोडाफोन वाव
या संघानं पहिला विजय इथं प्रस्थापित केला. अभिनंदन टीम वोडाफोन वहाल आणि हार्ड लक टीमचा आपण उल्लेख करूया. टीम सोनाई तलेगाव समीर दादा यांनी प्रस्थापित केलेला संघ पुढच्या वाटचालीसाठी देऊया आपण त्यांना शुभेच्छा. आणि आमचे गुणलेखक रायगड समालोचन असोसिएशन चे सदस्य आणि त्याचबरोबर आमचे चांगले मित्र आकडे तज्ञ म्हणून आम्ही त्यांचा नेहमी उल्लेख करतो. गणिताचं त्यांना फार वेळ आहे आणि गणित त्यांना फार आवडतं सुद्धा. आज आमच्या समवेत आहेत सुदर्शन पाटील सर. आम्हाला अपडेट करतायत की या स्पर्धेमधील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणारे तो खेळाडू त्याचं नाव आहे 4 विकेट्स संपादित करणारा आणि त्याचबरोबर धावाही त्याने 5 धावा उभारल्या असा रोहित चिर्लेकर ठरलाय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. चला आणि आयोजकांच्या वतीने आम्ही आपल्या उरण महाराष्ट्र या विभागातील शिरपेचातील मानाचा तुरा म्हणून एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून ज्यांचा आपण नेहमी उल्लेख करत असतो मुलेखंड या विभागाला ते बिलॉंग करतात. नाव आहे जीवित म्हात्रे. यांना आम्ही आयोजकांच्या वतीने विनंती करतोय की तुमचा सन्मान आम्ही करू इच्छितो तर आपण लवकरात लवकर आमच्या व्यासपीठाकडे या. आपलं आयोजकांच्या वतीनं धर्मवीर चषक 2025 च्या स्पर्धेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत असणार आहे. सो रोहित चिर्लेकर ठरलाय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. एक्स फॅक्टर बॉलिंग ज्यानं केली आणि 4 विकेट्स संपादित केल्या. आमचे सन्माननीय श्री प्रवीणजी कडू साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करू. नक्कीच ते आमच्याशी वार्तालाप करू इच्छित आहेत. पाहूया आपण ते काय सांगतील. रोहित काय एकंदरीत सांगता येईल. माझी मॅन ऑफ द मॅच मी रोहित म्हात्रेला डेडिकेट करतोय. क्या बात आहे रोहित. तुझ्यासोबत ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी शेअर करत असताना क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन्स. क्रिकेट हा भावनांचा खेळ आणि या भावनांच्या खेळीमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध नेहमीच दृढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हे मैत्रीचे ऋणानुबंध दृढ करण्यासाठी एक खेळाडू रोहित चिर्लेकर हे मात्र खरं तर रोहित सोबत ही ट्रॉफी शेअर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅन ऑफ द मॅच वोडाफोन वहाल अ टीम ऑफ यंग ब्रिगेड्स. चला नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही टीम आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या आणि करू आम्ही मायक्रोफोन वर परिवर्तन. इन्व्हाइट करू अमित सरांना की यावा आपण या पहिल्या सत्रासाठी. अभिनंदन रोहित कॅन यू जॉईन फॉर 2 मिनिट्स विल यू एक्सप्रेस. चला आणि जीवित म्हात्रे यांना मी विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. त्याचबरोबर प्रदीपजी मुंबईकर यांना मी पुन्हा एकदा सन्मानित करणार आहोत. त्यांना मी या स्टेजवर पाहताय वोडाफोन वहाल या टीमचे अप्रतिम असे खेळाडू. आज त्यांची विशेष उपस्थिती आणि खेळ चांगला झाला वोडाफोन वहाल टीमचा. एकंदरीत या स्पर्धेचा आपण उल्लेख केला तर 3ऱ्या रजनीमध्ये आपण आहोत आणि 3ऱ्या रजनीमध्ये आणि त्याचबरोबर संदीप पाटील पप्पू सोनारी आणि सोनारीचे आन बान शान प्राऊड ऑफ उरण. एक कालखंड ज्यांना आपल्या क्लासने आपल्या खेळानं अनेक रसिक प्रेक्षकांची खरं तर मने जिंकणारा असा खेळाडू. त्याचबरोबर आम्ही वोडाफोन वहालचे प्रदीप मुंबईकर यांचा सन्मान आम्ही करतोय. आमचे रणजितजी पाटील आणि हर्षल दादांचे चांगले मित्र आज या व्यासपीठावर आपण हा सन्मान करतो. एका खेळाडूचा सन्मान हे मित्र आहेत या फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि मैत्रीचे ऋणानुबंध दृढ होताना आपल्याला पाहायला मिळतात. धर्मवीर चषक 2025 संदीप पाटील यांचाही सन्मान आपण करतोय. प्राऊड ऑफ उरण महाराष्ट्र. नेहमीच त्यांचा खेळ ऐतिहासिक राहिलाय. नेहमीच त्यांचा खेळ हिस्टॉरिकल राहिलाय. त्यांच्या आकडे आजही अनेक युवकांना मात्र आदर्श ठरलेत. त्यांच्याकडे असलेलं खेळातलं गमक खेळातलं रहस्य ते आजही आम्ही गेले कित्येक वर्ष पाहत आलोय. करलची स्पर्धा पहिल्या रात्रीमध्ये अक्षरशः ज्यानं गाजवली
असे पप्पू यांचा सन्मान आम्ही करतोय. चला बॅटिंग टीम फिल्डिंग टीम का पण एक्स्ट्रा टाइम घेत आहे मगाशी आम्ही उल्लेख केला. लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. ओपनिंग पेन मैदानामध्ये लवकर उतरेल. 5 षटकांचा सामना असणार नाही. आणि जाऊया आपण थेट कॉम्बॉक्स कडे. ऐकूया अमित पाटील सरांचा शासकीय हिंदी भाषेवरचं त्यांचं एक प्रभुत्व. आपण पाहताय धर्मवीर चषक 2025 चा दैदीप्यमान सोहळा. स्टे ट्यून विथ अस विथ 24 लाईव्ह इव्हेंट्स. थँक्यू थँक्यू डीजे. चला टॉस जिंकणार संघ सोनारी. लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. तुम्ही टाइमपास करू नका. आणि फलंदाजी करणार संघ लगेच आपण फलंदाज पाठवा. 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल तुम्हाला 4 षटकांसाठी. जर तुमचा 4 षटक तुमचे जर 20 मिनिटाच्या आतमध्ये पडले नाही तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थानं नेहमीच टायमिंग साठी ओळखली जाते. तुम्हाला 4 षटक हे 20 मिनिटांच्या आतमध्येच पूर्ण करायचे आहेत. लक्षात घ्यायचंय सोनारी संघ. कारण आम्ही स्पर्धा चालू झाल्यापासून ही तुम्हाला सूचना देते प्रत्येक संघाला. त्यामुळे तुम्हाला विनंती असणार आहे लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या बगैर टाइमपास. नसला तर ह्याला आवाज द्या जरा. ह्याला कमी आहे. ह्याला मस्त बॉटल पडेल. सरांची बॉटल पडेल. मग आवाज येते रे. हेलो तो जरूर आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. मैदान के अंदर मुकाबला जारी. सोनारी बनाम एसपीसीसी सेवा नवीन सेवा. एक तरफ जरूर हमें क्लास नजर आएगा गुड्डू का, तो दूसरी तरफ संदीप पाटिल पप्पू जरूर वहां पर मैदान के अंदर टहल का नजर आएगा. चलिए सोनारी टीम मीटिंग के लिए आपको ज्यादा वक्त नहीं दिया जाएगा. मैच खत्म होने के बाद अपने 10 मिनट ज्यादा खर्च किए तो आपको तुरंत फील्डिंग सजानी है. और इसके बाद जो मुकाबले होंगे 3-3 ओवर के खेले जाएंगे, क्योंकि पहले दिन से ये रूल है. पहला राउंड 5 ओवर का, उसके बाद 3 ओवर. तो इसके बाद होने वाला मुकाबला धाकटी सुई और भावना इंटरप्राइजेस तुषार स्पोर्ट मोलेखंड के बीच में होगा. तो दोनों टीम रेडी रहना है. इसके बाद धाकटी सुई और मोलेखंड के बीच में मुकाबला जरूर नजर आएगा. ये मुकाबला जारी. एक तरफ मैदान के अंदर एसपीसीसी सेवा तो जरूर फील्डिंग करते हुए नजर आएगी टीम वैशाली एंड सार्थ इंटरप्राइजेस सोनारी जरूर फील्डिंग करते हुए नजर आ रही है. जरूर एसपीसीसी सेवा टीम बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है. स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज एसपीसीसी सेवा के जतिन मात्रे और नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर गुड्डू. निशिकेत भोईर नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर. निशिकेत भोईर की बल्लेबाजी हमने देखी थी नावा खाड़ी में पिछले साल. मैन ऑफ द सीरीज की बाइक मिली थी इस खिलाड़ी को, और क्या परफॉर्मेंस था इस खिलाड़ी का. 1 मैन आर्मी क्या होता है ये दिखाया था इस खिलाड़ी ने. आज जरूर इनकी टक्कर सोनारी के खिलाफ नजर आएगी. एक तरफ पप्पू तो दूसरी तरफ नचिकेत भोईर. दोनों तरफ क्लास है, और आज जरूर इन बल्लेबाजों की यहां पर परीक्षा होगी, अग्नि परीक्षा होगी. मैच शुरू होता हुआ अंपायर का ग्रीन सिग्नल. स्ट्राइक रेंज के ऊपर जतिन तैयार. पहली गेंद लेकर गेंद